श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 30 एप्रिल 2025 वार बुधवार. या दिवशी आहे अक्षय तृतीया. तर या दिवशी चुकूनही या तीन ज्या गोष्टी आहे, ही तीन कामं आहे, ती करू नका, नाहीतर तुम्ही कंगाल व्हाल. तर कुठली कामं जी आहे ती कटाक्षाने टाळायची आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात एक पवित्र दिवस मानला जातो, परंतु या दिवशी काही कामे चुकूनही करू नयेत, अन्यथा देवी लक्ष्मी ही दुःखी होऊ शकते आणि याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला जे आहेत ते भोगावे लागतात. तर कुठली अशी कामे आहे याचीच माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीया हा बघा शुभ दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं की जर या दिवशी योग्य विधी आणि खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा केली तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येऊ शकते. तसेच तुमची खूप दिवसापासून अडकलेली ज्या काही कामं आहेत ती पूर्ण होण्यास देखील सुरुवात होते. तर या दिवशी काही कामे जे आहे ते करण्यास सक्त मनाई आहे, जे आपण सर्वांनी पाळलेच पाहिजेत, अन्यथा संपूर्ण कुटुंबाला त्याचं नुकसान जे आहे ते सहन करावं लागतं. तर यावेळी अक्षय तृतीया ही 30 एप्रिल म्हणजेच उद्या असणार आहे आणि या दिवशी तुम्हाला चुकूनही ही कामं तुम्ही करू नका. तर अक्षय तृतीया खूप शुभ दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहार पदार्थ जे आहेत ते खाऊ नये. बघा, मांस त्याचबरोबर अल्कोहोल याचं सेवन या दिवशी करू नये. असं केल्यानं कुटुंबातील सदस्यांमध्ये आजार आणि काही समस्या निर्माण होतात, ज्यामुळे येणारे दिवस हे दुःखद बनतात. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नान न करता तुळशीची पाने तोडू नये. तसं बघायला गेलं तर नेहमीच आंघोळ न करता तुळशीचं पानं त्याचबरोबर तुळशीला पाणी देखील घालू नये. बघा, असं करणं या दिवशी शुभ मानलं जातं. यामुळे देवी लक्ष्मी दुःखी होऊ शकते. यामुळे कुटुंबासाठी संकटांचा काळ सुरू होऊ शकतो. या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता. त्याचबरोबर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही प्लॅस्टिक किंवा ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा धारदार अशा काही वस्तू असतील तर त्या चुकूनही खरेदी करू नका. असं केल्याने राहूचा प्रभाव कुंडलीत वाढतो आणि बघा, जे काही संचित भांडवल जे आहे ते संपुष्टात येऊ लागतं. त्याऐवजी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं, आता गुंजभर का होईना सोनं खरेदी करा. सोनं सर्वांनाच शक्य नाही, तर त्याऐवजी तुम्ही चांदी खरेदी करू शकता. यामुळे कुटुंबात आनंद निर्माण तयार होतो. त्याचबरोबर घरामध्ये सुख, समृद्धी येते, ऐश्वर्य प्राप्त होतं. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं, चांदी यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या अक्षय म्हणजे त्यात वाढ होत असते. त्यामुळे या दिवशी गुंजभर का होईना सोनं खरेदी केलं जातं, परंतु सोन्याचे भाव बघता तुम्ही चांदी आहे, धनी आहे, इतर अशा गोष्टी आहे, देवघरातील बघा श्रीयंत्र असेल, गजलक्ष्मी, दक्षिणावर्ती शंख, श्रीयंत्र, जे काही तुमच्याकडे ज्या वस्तू नसतील त्या तुम्ही खरेदी करून आणू शकता. खूप शुभ असा हा दिवस आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते.